भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर आज मस्त एक डोसा आणला आहे तुमच्यासाठी. झटपट होणाऱ्या रेसिपी असतात आणि कमी साहित्यामध्ये मी दाखवत असते. चला तर मग तयारच मी इथं पीठ घेतलेलं आहे डोशाचं. त्याच्यामध्ये मीठ अगोदर घातलेलं आहे म्हणून आता मी मीठ वापरत नाही आहे. तर तो कसं आहे, जर तुम्ही डोसा किंवा इडली करून जर पीठ राहिलं असेल तर मस्त असा एक डोसा करून पहा, खूप भारी लागतो. आता गॅस लावून घेऊ आणि तवा ठेवूया. थोडंसं त्याच्यावरती ना मिठाचं पाणीचं शिंतोड्या मारायचा. डोसा जो आहे तो कुरकुरीत बनतो मिठाच्या पाण्यामुळे. आता तो मिठाचं पाणी असंच ठेवायचं नाही. थोडंसं थेंबभर तेल टाकून असं तव्याला ग्रीस करून घ्यायचं आहे सगळीकडे. तेलाचा वापर जास्त करायचा नाही, नाहीतर काय होतं, ज्यावेळेला तुम्ही डोसा फिरवता त्या वाटीबरोबरच चिटकून येतो. म्हणून जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे. आणि आता ह्याच्यावरती स्प्रेड करून घेऊ. तव्यावरती डोसा पातळ असा करायचा आहे. आता ह्याच्यावरती थोडंसं तूप किंवा बटर टाकायचा. चवीला भन्नाट लागतो डोसा तुपामुळे. आता मी इथं तूप वापरलेलं आहे. थोडंसं लाल तिखट भरभरूया. धना जिरा पावडर असते ना ती टाकायची, म्हणजे चवीला छान लागते. थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून. आणि मग आता कोथिंबीर टाकल्यानंतर अंडी टाकायची आहे त्याच्यावरती. झटपट म्हणजे झटपट होते आणि मी याच्यामध्ये काय काय वापरलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर अंडा फोडून याच्यावरती असं स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडे. हात असं म्हणजे व्यवस्थित ते काटापर्यंत पोचतं असं पसरल्यामुळे. त्याला पलटी करून घेऊ डोश्याला. आणि मग जास्त भाजत बसला तर मग डोसा तुमचा आहे ना तर करपतो. म्हणून आता हे पलटी करून घेऊ अशा पद्धतीनं. आणि मी आता घाई केली, असं सरकवताना थोडासा अंडा पसरला. तुम्ही पूर्ण अंडा भाजल्याशिवाय म्हणजे डोसा जो आहे ते उचलू नका. आता हे असं रोल करायचं आहे आणि मधून का नाही असा कट करायचा, म्हणजे लहान मुलांना वगैरे व्यवस्थित खाता येतं जेणेकरून. आणि आता असे 3 किंवा 4 भाग करायचे आहेत याच्यामध्ये अशा पद्धतीनं. हे पहा, अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे, झटपट होणार आहे, चवीला भन्नाट लागते. नक्की करून पहा. आणि आता श्रावण महिना येतोच आहे, तर मस्त असं आता अंडी चिकन मटण खाऊन रिकामं व्हायचं. आता सॉस घातलेला आहे असा आहे, मस्त बाईट घ्यायचं आहे. कशी वाटली रेसिपी आजची? माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.